नमस्कार. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, सुधीर मांडके लाईट हाऊस, सकोते बेकरी अँड नमकीन्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात मी प्रज्ञा पोवळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. राजकारणाच्या सर्वपक्षीय गदारोळामध्ये काही चेहरे हे कायमच उठून दिसतात. त्यांचं हेच वेगळेपण ओळखून पक्ष त्यांना संधी देतो आणि ते त्या प्रत्येक संधीचं सोनं करतात. महाराष्ट्राच्या राजकारणातलं असंच एक नाव म्हणजे भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार. आपल्या राजकीय खेळीनं विरोधकांना घाम फोडणारे शेलार क्रिकेटच्या मैदानात मात्र आपल्या राजकीय विरोधकांशी जुळवून घेतात. त्याचा प्रत्यय आपण एमसीए निवडणुकीमध्ये घेतलाय. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक असलेले हेच आशिष शेलार अचानक बीसीसीआयचे खजिनदार म्हणून बिनविरोध निवडून आले. राज्यामध्ये शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष जेव्हा जेव्हा उफाळून आला तेव्हा तेव्हा शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे जे शिलेदार पुढे आले त्यातला प्रमुख चेहरा अर्थातच आशिष शेलार. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसतो तशी शेलारांना मुंबई महापालिका दिसते असं म्हणतात. 2017 साली त्यांनी त्यासाठी जंग पछाडलं. यशानं त्यावेळी त्यांना थोडक्यात हुलकावणी दिली असली तरी त्यांनी सत्ताधारी शिवसेनेला चांगलाच हादरा दिला होता. आता पुन्हा एकदा मुंबई महापालिकेची निवडणूक टप्प्यात आली आहे. भाजपकडून या निवडणुकीची धुरा शेलारांच्याच खांद्यावर आहे. पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणारे निवडणुकीमध्ये काही बदल घडवणार का? बीएमसीमध्ये सुद्धा करेक्ट कार्यक्रम होणार का? यासोबतच राज्याशी संबंधित इतरही विषयांवर बोलण्यासाठी आशिष शेलार आज माझ्या कट्ट्यावर आलेत. सर, आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. तर आशिषजी, सगळ्यात आधी तर तुमचं अभिनंदन. बीसीसीआयचे तुम्ही खजिनदार झालात, मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष होताय असं वाटत असताना तुम्ही भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या तिजोरीच्या चाव्या आता तुमच्याकडे आलेल्या आहेत. की म्हणजे आता हा एक योगायोग म्हटला पाहिजे की 2001मध्ये वाडेकरांना हरवून शरद पवार एमसीएचे अध्यक्ष झाले. 2011मध्ये वेंगसरकरांना हरवून विलासराव झाले. 2000 आता आपण 22मध्ये आहोत आणि संदीप पाटील सारखे म्हणजे जे खेळाडू ज्यांची सगळी त्यांचं हयात त्यांची म्हणूया आपण क्रिकेटिंगमध्ये त्यांनी घालवली, त्या मंडळींचा पराभव करून राजकारणी ज्यांचा त्याच्याशी त्या क्षेत्रातलं त्या विषयातलं तेवढं कॉन्ट्रीब्युशन नाही अशी मंडळी त्या जागांवर जिंकून येतात, कारण त्यांना जिंकून येण्याची क्षमता त्यांच्याकडे जास्त असते. पण ह्याच्यामध्ये जे खेळाडू आहेत ज्यांनी खूप काही योगदान दिलेलं आहे त्या खेळासाठी, त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होतो. याही निवडणुकीमध्ये तुम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर गेलात, पण संदीप पाटील तर हरलेच. तर आम लोकांमध्ये याच्याबद्दल कुठेतरी एक खंतावलेपण असतं की क्रिकेटपटूंना ह्या संधी मिळत नाहीत. तर असं का होत नाही की संदीप पाटील की ज्यांनी इतकं क्रिकेटसाठी केलेलं आहे, खेळाडू म्हणून केलं आहे, प्रशिक्षक म्हणून केले, तर त्यांना सगळे राजकीय पक्ष मिळून तुम्ही व्हा अध्यक्ष असं म्हणत नाहीत? तुम्ही म्हणता हे झालं पाहिजे याच्याशी माझं दुमत नाही. मुद्दा त्यातला असा आहे की मतदार मतदान करतोय, तो ठरवतोय कोण जिंकून आलं पाहिजे. आता याचं उत्तर तुम्ही द्याल की तुम्हाला जिंकण्याची किमया माहिती आहे, तुम्ही म्हणजे राजकारण्यांना. माझा त्यातला मुद्दा आत्ता संदीप पाटलांपुरता म्हणायचं झालं तर संदीप पाटलांनी एक साधी घातली असती ज्या वेळेला मी फॉर्म विड्रॉ केला त्यानंतर की बघा आपण सगळे एकत्र येऊया. माझ्यातला अहंकार म्हणून मी सांगत नाही, पण या विषयातली व्यापकता म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारताय त्या अर्थाने ते एक पाऊल पुढे आले असते तर कदाचित संदीप पाटीलच सर्वमान्य आत्ताचे अध्यक्ष झालेही असते. संदीप पाटलांनी साथ घालायला हवी असं तुम्ही म्हटलं, पण संदीप पाटलांना संधी देण्याच्या तुम्हाला 2 वेळा संधी होत्या. एक पहिल्यांदा जेव्हा तुम्ही फॉर्म भरलात, कदाचित तुम्ही आधी मुंबईचे अध्यक्ष होतात त्यामुळे सिनियरिटीने तुम्हाला मान देण्यात आला, जेव्हा पवार शेलार पॅनल एकत्र आलं. खरं तर पवार पॅनलकडनं संदीप यांचं नाव अनाऊन्स झालं होतं, ते प्रचार करायला लागले होते, फोटो आमच्यापर्यंत पोचले. असं असून तुम्हाला संधी देण्यात आली जेव्हा तुम्ही एकत्र आलात. पण जेव्हा तुम्ही माघार घेतलीत तेव्हा पण संदीप पाटलांना संधी दिली नाही. तर ते राजकारण नेमकं काय आहे? अमोल काळेंना तुम्ही संधी का दिली? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे आणि तुम्ही त्या बाजूला बसलात म्हणून तुम्ही तसा प्रश्न विचारलाय. या दोन्ही संध्या संदीप पाटलांना होत्या. संदीप पाटलांनी उमेदवारी सर्वात पहिल्यांदा घोषित केली ती एका गटाची का केली? त्यांनी त्याच वेळेला मला आवाहन करण्याची गरज नव्हती का? तुम्ही मला संधीचं काय विचारताय? मी तर त्यावेळेला शांतच होतो, मी तो उमेदवार घोषित केला नव्हता. मग मी असं म्हणायचं की संदीप पाटलांना गटबाजी करायची होती? त्याही वेळेला मी त्याच्यावर उत्तर दिलं नाही. राहता राहिला मी विड्रॉ व्हायच्या वेळेला
आता संधी आली आहेत की फॉर्म 3च आहेत की ज्याला उपाध्यक्षाचा अर्ज अमोल काळेंचा आहेच, ते उपाध्यक्ष होऊ शकतात. संजय नाईक यांना आपण वेगळं काही देऊ शकतो. आता तरी माझा विचार करा, असं उभं राहणाऱ्या उमेदवाराला संधी होती, ती त्यांनी घेतली नाही. आणि त्यामुळे खरी तर म्हणजे जो न्याय तुम्ही इकडे शिवसेनेला लावताय अंधेरी पूर्वमध्ये, तोच तुम्ही संदीप पाटलांना लावतात. त्यांचा राजकारणाशी संबंध नाही. ते कदाचित एखाद्या खेळाडूप्रमाणे उमेदीने हार या जीत असे लढले. आम्ही लढलो त्यांच्याबरोबर. त्यात काय म्हणजे खेळाडूप्रमाणे चूक काय? हा, म्हणजे ज्या वेळेला खेळाडू त्यांच्या बाबतीत खेळाडूपणा आणि आम्ही लढलो तर अखेळाडूपणा, नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. असं मी अजिबात म्हणणार नाही. त्यामुळे ते खेळाडूपणे उभे राहिले, आम्ही खेळाडूपणे उभं राहिलो. आणि मुळामध्ये त्यांना पवार गटाने उमेदवारी दिली हाही भ्रम जो पवारांनीच क्लिअर केला. पवार साहेबांनीच त्यांच्या गटाची उमेदवारी दिली होती, तर पवार साहेब माझ्याशी कधी बोलले नाही. आपण त्याला उमेदवारी राजकारण नेमकं त्यांचे फोटो सगळ्या मीडियापर्यंत पोहोचले सगळ्या ते त्यांनी पसरवलेले फोटो होते. मुळात आता मला तेव्हा दोषारोपण करायचं नाही. पवार साहेबांच्या त्या काळात मला 3दा फोन आले आहेत, तर हे काय चाललंय आणि ह्या बातम्या का चालल्या आहेत, कधी हे ठरलं. मी त्याच्यावर शांत होतो, मी कधीच याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही. कारण मी त्यांना म्हटलं याचे स्पष्टीकरण तुम्हीच द्यायचं आहे, तुमचं नाव वापरलं जात आहे. आणि ज्या वेळेला स्पष्टीकरण द्यायची वेळ आली तेव्हा पवार साहेबांनी माझ्याबरोबर पॅनल केलं. या निवडणुकीच्या निमित्तानं आणखीन काही पडद्यामागं गोष्टी घडल्या आहेत, घडतायत, अशा खूप चर्चा आहेत. पडद्यामागे काही घडलंच नसेल असं मी काही म्हणणार नाही. घडलंच नसेल म्हणजे घडलं असेल तर ते तुम्हालाच माहिती आहे ना. आज दिवाळी संपली आहे, नवीन वर्षात फटाके फोडूया. नाही, याच्यातनं हे जे दिसतंय ते हे की त्याच्यानंतर अनेक जण जे खूप बोलताना दिसायचे ते अचानक त्यांचं बोलणं बंद झालंय. तर हे काही म्हणजे सगळ्यांना कवेत घेऊन महाराष्ट्राचं विरोधाचं राजकारण जे आहे ते थोडं कमी करण्याचा काही प्रयत्न आहे? खांडेकर साहेब, तुम्ही माझ्या कट्टावर हे अप्रिशिएट केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे की सगळे पक्ष एकत्र येऊन राज्याच्या भल्याचा विचार करतील. तर राज्याच्या भल्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आणि ते जर खेळाच्या मैदानापासून सुरू होणार असेल अच्छा तर ते स्वागतार्ह असलं पाहिजे. पण तिथेच राहते ना, फक्त पलीकडे नाहीच येते. असं काही नाही, बऱ्याच गोष्टी पडद्याआड घडतच असतात. नाही म्हणून तर राज्याच्या आम्ही राजकारणात म्हणजे आम्हाला तेच जाणून घ्यायचंय की जे शेलार पवार पॅनल होतं त्या पॅनलचीच काही पुढे चर्चा. आता एवढ्या निवडणुका येणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, काहीतरी असं म्हणजे पडद्यामागचं काय, थोडीशी हिंट, थोडं काय. नाही, मुळामध्ये असं आहे की राजकारणाच्या चर्चा आमच्या झाल्या नाहीत असं मी म्हणत नाही, पण झाल्याच असं समजून तुम्ही प्रश्न विचारू नका. स्वाभाविक आहे, 2 राजकारणी भेटतील तर काही ना काही चर्चा होतील. पण यातना काहीतरी एक कटकारस्थान किंवा धोरणी भूमिका बनल्या असं म्हणण्याचं कारण नाही. जवळीक वाढते, जवळीक वाढली का त्यातनं माणूस एकमेकाबद्दल चांगल्या गोष्टी बघू लागतो. चांगल्या गोष्टी बघू लागला की मग एकमेकाबद्दल आकर्षण वाढतं, असं होत असतं. आज आता 2 गोष्टी झाल्यात. एक तर आज सकाळपासूनच्या ज्या बातम्या आहेत त्यात एक तर इकडं भाजप म्हणजे जेव्हा काँग्रेसचं भारत जोडो सुरू असताना भाजप काँग्रेस तोडोचं काहीतरी प्रयत्न करत आहे महाराष्ट्रात, अशा चर्चा सुरू आहेत. तर खरंच तसं काही आहे का, हा एक. आणि दुसरं, अमोल मिटकरी जे आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीमध्ये अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये तिथून बोलताना त्यांनी असं सांगितलं की शिंदे आणि शरद पवार यांची जी काल भेट झाली तर त्याच्यातून भविष्यामध्ये काहीतरी घडते. तर खरंच काही असं घडतंय का? नाही, त्याच्याबरोबर एक अजून मुद्दे जोडावा लागेल ना की आज पवार साहेब मंथन शिबिराला पोहोचले, अजितदादा नव्हते, याचेही काही अर्थ आहेत का, असं अजून आपण याला जोडता येईल त्यातल्या बऱ्याच गोष्टी. पण मी नक्की सांगेन की राजकारण महाराष्ट्रातलं आज ज्या स्तरावर मी म्हणणार नाही पण ज्या पद्धतीने चाललं आहे यामध्ये राज्याला स्थैर्यता देऊन सरकार चाललं पाहिजे, महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे. आणि या संबंधित भाजप खूप सजग आहे आणि यासाठी नेतृत्व करायला भाजप तयार आहे. काँग्रेस जोडो भारत जोडो, काँग्रेसचं भारत जोडे पहिला टप्पा त्यांचा आता नांदेडपासून सुरू होतो आहे. माझ्या माहितीप्रमाणे दुसरा टप्पा पण आहे. दुसऱ्या टप्प्यापर्यंत त्यांचे 2 टप्पे पडलेले दिसतील अशी स्थिती मात्र काँग्रेसची महाराष्ट्रातली आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की काँग्रेसमध्ये फूट पडेल? आज मी त्याची घोषणा करण्याचा मला अधिकार पण नाही, योग्यही होणार नाही. पण असं न झालं किंवा असं झालं तर नवल वाटू नये.
नाही, हे तुम्ही काँग्रेसच्या त्यांच्या यात्रेला म्हणजे त्याच्यात काहीतरी उगाच आपली काय धुरळा उडवायचा याच्यासाठी हे आहे का खरं काही तशा? अजून एक पाऊल पुढे जाऊन सांगतो. जे पहिल्या टप्प्यातलं ऊर्ध्वयू म्हणून नेतृत्व करतायत त्यातलेच काही दुसऱ्या टप्प्यानंतर कुठल्या टापूवर बसलेले दिसतील हे महाराष्ट्र बघेल. काँग्रेसमधलं नेतृत्वातली अस्वस्थता ही खूप विजिबल आहे. ती काय मी सांगायची गरज नाही, तर तुम्ही पत्रकार आहात, तुम्हालाही त्यातली संपूर्ण माहिती आहे. ज्या पद्धतीने सत्ता गेल्यानंतरची बेचैनी आत्ताच्या महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये आहे ती बेचैनी लपून राहिलेली नाही. तिथल्या काही लोकांशी भाजपच्या नेतृत्वाचा संवाद त्यांच्याकडून याच्या बातम्याही तुम्हीच दिलेल्या आहेत, मी त्या नाकारत नाही. मला वाटतं योग्य वेळी योग्य कार्यक्रम होईल एवढं आज नक्की सांगतो. एकीकडे भारत जोडो, दुसरीकडे काँग्रेस तोडो, हे संकेत नाहीत का त्याचे? नाही, मला वाटतं काँग्रेस तोडो आमचं अभियान नाही आहे. काँग्रेसचा भारत जोडो हा प्रयत्न मुळात काँग्रेस एकत्र राहण्यासाठीचा प्रयत्न आहे. तो करू द्यायला आहे, त्यांच्यासाठी तो त्यांनी करावा. त्यांचे सहकारी पक्ष एकत्र करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे, तो त्यांनी करावा. महाराष्ट्रातली काँग्रेस एकसंघ नाही. नाना पाटोलेंसारखं बालिश नेतृत्वावर पृथ्वीराज चव्हाण खुश आहेत का असे मी 15 प्रश्न विचारेन. नसीम खान यांची आजची परिस्थिती काय याचं उत्तर तुम्हालाही देता येणं कठीण आहे. मला व्यक्तिगत कोणाचं नाव आणि त्यांच्यावर दोषारोपण करायचं नाही. मग यात्रेमध्येच बरोबर नितीन राऊत यांना धक्काबुक्की होते कशी याची उत्तर अजून अस्पष्ट आहेत. आणि म्हणून या सगळ्यावर मी आज भाष्य करत नाही. पण काँग्रेस ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर आहे. महाराष्ट्रातली योग्य टप्प्यात योग्य कार्यक्रम होईल. आणि अमित शहांशी संपर्कामध्ये केवळ काँग्रेसमधले नेते आहेत असं कोणी सांगितलं? राष्ट्रवादी काँग्रेसमधले असू शकतात. कोण कोण? मी आज कोणाचंच नाव घेणार नाही, कारण ठरलेला होऊ घातलेला होणारा कार्यक्रम नीट घडला पाहिजे त्यासाठी आशिष शेलार काम करतात. तो बिघडला पाहिजे यासाठी आशिष शेलार म्हणजे काम पुढची जबाबदारी तुमच्यावर आहे का शेलार साहेब? माझ्यावर कुठली जबाबदारी नाही. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. निवडणुकांमध्ये बीज पेरली गेली होती या सगळ्याची. मला वाटतं त्यावेळेला सुद्धा आपण हे पाहिलं. विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या निवडणुकीत आम्ही त्याही वेळेलाही म्हणत होतो की परिस्थिती तुम्ही साधा सरळ सोपा अरिथमेटिक विचार करताय, बीजगणिताचा विचार करताय, तसं नसून त्यात केमिस्ट्री आहे, रसायनशास्त्र आहे. मला असं वाटतं की आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणातली परिस्थिती कोणी कोणाला किती गद्दार म्हटलं तरी त्यांच्या पक्षामध्ये चाललेलं रासायनिक प्रक्रियेचा पहिला स्फोट कोण करील अशाच उंबरठ्यावर दोन्ही पक्ष आहेत. अशी रासायनिक प्रक्रिया जी आहे, जी तुम्हाला अभिप्रेत आहे, त्याच्यामध्ये तुमच्या आधीचे ज्याचं विघटन झालं त्या रासायनिक प्रक्रियेतून ते शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर परत काहीतरी रासायनिक प्रक्रिया करून त्यांना एकनाथ शिंदेंना असं काही आणायचं असा BJPच्या कुठेतरी चौथ्या टप्प्यानंतरचा वगैरे विचार आहे का? आता तो विषय पूर्ण तो वेगळा झाला आहे. मी मुद्दाहून इथे स्पष्ट मांडेन आणि मी आवाहनही करीन सन्माननीय उद्धवजींना सुद्धा अशी बीजं पेरू नका. उद्धवजींच्या शिवसेनेकडून आपण एकनाथजींबरोबर जाऊ, भाजपशी आपण जुळवून घेऊ अशा पद्धतीचे फुंकारे सोडण्याचं काम अजून विघटन होऊ नये म्हणून प्रयत्न त्यांच्याकडनं होतो आहे. आमच्याही कानावर त्या गोष्टी येत आहेत. आणि म्हणून स्वतःच्या विचारावर आणि कर्तृत्वावर माणसं थांबवता येत नसतील तर लालूच दाखवण्यासाठी असे प्रयत्न जे होत आहेत आणि त्याचे फीडबॅक्स आमच्याकडे येत आहेत, एकनाथजींच्या शिवसेनेकडे येत आहेत, हे प्रकार त्यांनी थांबवावे असं माझं मत आहे. शेलार साहेब, आता जर बघायला गेलं तर भाजपचं समोरचं जे टार्गेट दिसतंय म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवता मुंबई महानगरपालिका भाजपचं टार्गेट आहे. तुम्ही वारंवार ते बोलून दाखवलेलं आहे. याच्या अगोदरच्या निवडणुकीला मागच्या वेळी तुमच्यासमोर संपूर्ण शिवसेना होती लढण्यासाठी. आता जवळपास तुम्ही ती अर्धी शिवसेना फोडलेली आहे. आता पालिका किती सोपी राहिली असं तुम्हाला वाटतं? माझ्या दृष्टीने कुठलीही निवडणूक ही सोपी नसते. प्रत्येक निवडणूक आपलं एक आव्हान घेऊन येत असते आणि त्यामुळे मी बिलकुल हे म्हणणार नाही की येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अतिशय सोपी आहे. मी असंही म्हणणार नाही ती अवघड आहे.
ती एक नवीन आव्हान घेऊन समोर आलेली आहे. त्या आव्हानांचा आमचा अभ्यास आम्ही करतो आहोत, किंबहुना केला आहे. त्या आव्हानामध्ये आम्हाला स्पष्टपणे दिसतंय लांगुल चालन, तुष्टीकरण आणि मराठी आणि मुस्लिम अशा पद्धतीच्या स्वतःच्या पक्षाला निवडून आणण्यासाठीची एक लांगुल चालनाची पेरणी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चालू आहे. या आव्हानात मुंबई वाचवली पाहिजे, आम्ही जिंकलंच पाहिजे हा भाग अलैदा ठेवा. जागर मुंबईचा हे त्यासाठी आम्ही करतो आहोत. जागोजागी लोकांना भ्रम फैलावला जातो आहे. यामध्ये आमच्यासमोर आव्हान आहे, ते डोळ्यासमोर ठेवून आमची सोशल मीडिया आणि प्रचाराचा कार्यक्रम आम्ही डोळ्यासमोर ठेवून काम करतो आहोत. असे असंख्य 10 पैलू आहेत आणि म्हणून त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही सजग आणि सतर्क आहोत. येणाऱ्या निवडणुकीत विजय आम्हाला दिसतोय, पण आम्ही डोळे बंद करून आत्मविश्वास जुणवल्यासारखे वागणार नाही. आम्ही सतर्कतेने काम करू. शेजारजी, आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा विषय निघालाच म्हणून आता आपण भारत जोडो काँग्रेस तोडोवर चर्चा केली, पण या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नवीन समीकरण आम्हाला दृश्यांच्या स्वरूपात दिसतंय. ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे. आणि आता तुम्ही तर या तिघांच्या सगळ्यांच्या जवळचे आहात, तर हे समीकरणाबद्दल काय सांगाल? नाही, असं कुठलं समीकरण पक्षाने ठरवलेलं नाही. आणि त्यामुळे आज तरी भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना या 2 पक्षा एकत्र येऊन आम्ही महापालिकेची निवडणूक राज्यभर लढू, मुंबईतही लढवू. समीकरण ठरवायची वेळ आली तर तुम्हाला सांगू. अशी काही शक्यता आहे की राज ठाकरेंची मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यामध्ये काही अलायन्स होऊ शकेल आणि भाजप बाळासाहेबांच्या शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटाबरोबर राहील आणि एक प्रकारे आडमार्गानं मनसेला ह्या युतीमध्ये नव्या आघाडीमध्ये घेतलं जाईल, जेणेकरून अमराठी मतदारांवर काही वेगळा परिणाम त्यांनी विचार केला? मला असं वाटतं जेवढा पक्ष मला माहिती आहे किंवा मी जितकं पक्षाचं काम करतो, मी तुम्हाला थेट सांगेन, आड वाटेने वगैरे कुठल्या पक्षाला आम्ही घेणार नाही. मनसेचाही निर्णय घ्यायचा असेल तर थेट घेऊ, म्हणजे तो अजून चर्चेलाही नाही. आपण मनसेवरही अन्याय करू नये, कारण त्यांच्या बाजूनेही असं काही भूमिका नाही. आणि त्यामुळे जो मनसे बाबतीत निर्णय घेऊ तो थेट घेऊ, तो सरळसोट राजमार्गाने घेऊ. शेलारजी, खरं तर BMCचा विषय निघाला, निवडणुकांचा प्रश्न आहे. थोडं राजकारणाच्या पलीकडचं विचारते की जेव्हापासून निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत तेव्हापासून प्रत्येक उत्सव दणक्यात साजरा केला जातो भाजपकडून. मग गणेशोत्सव झाला, नवरात्रोत्सव झाला, दहीहंडी झाली, दिवाळी झाली, सगळं झालं. या पलीकडे मुंबईकरांच्या खूप समस्या आहेत. पाणी तुंबणं, वाहतूक कोंडी, अशा मारुतीच्या शेपटासारख्या मोठ्या समस्या आहेत. त्यावर बोललं जाणार आहे? नाही, 100%. मला असं वाटतं की हा प्रश्न तुम्ही विचारला तर योग्य आहे. त्यामुळे मला संधी मिळाली. या सणासुदीच्या काळातसुद्धा आणि त्या अगोदरसुद्धा मुंबईत 220 ठिकाणी पोल खोलचे आम्ही कार्यक्रम केले. त्यातला मुद्दा हाच होता, रस्त्यावरचे खड्डे, दूषित पाणी, कचऱ्याची विल्हेवाट नाही, सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू नाही, वाहतुकीच्या समस्या. आणि या सगळ्यावर मुंबईचा हा जागर आम्ही करतो आहोत. आता कॅगने जे समोर घेतलेले चौकशीचे मुद्दे आहे ते विधानसभेत आम्हीच मांडले, ज्यावर स्पेशली कॅगची चौकशी ही जी बसली आहे हा मुंबईकरांच्या जनतेचाच प्रश्न आहे. मला असं वाटतं की दोन्ही बाजूने आम्ही काम करतो आहोत. कधी तुम्हाला उजवा हात दिसेल, कधी तुम्हाला डावा हात दिसेल, कधी हात जोडून आम्ही उभे असलेले दिसू, पण आम्ही मुंबईकरांच्या संपूर्ण स्वप्नांना आपलं स्वप्न म्हणून काम करण्याचं ठरवलं आहे. त्यात सणही आले आणि त्यांच्या समस्याही आल्या. अशी जी साधारणतः जवळपास 4 महिने झाले महाराष्ट्रामध्ये भाजपचं आणि शिंदे सरकार आले. या 4 महिन्यात एक फरक जाणवतो, राज्यात ED, CBI, NCB यासारख्या ज्या सातत्याने कारवाई व्हायच्या त्या आता दिसत नाहीत. म्हणजे त्याची गरज उरली नाही का, काही राज्यात क्राईम होत नाही तसा काही? मला असं वाटतं की दोन्ही बाजूने विचारलेले प्रश्न आहेत. आत्ता मी बघितलं की माननीय छगन भुजबळ यांनी EDवर टीका केली. त्यांच्या मंथन शिबिरातून काहीतरी त्यांनी शिखंडी वगैरे सुद्धा शब्द वापरला. आता या पद्धतीनेही बोलणार आणि दुसऱ्या बाजूने कारवाई होत नाही म्हणूनही बोलणार. मला असं वाटतं की कारवाया या विषयामध्ये
न्यायालय आजही आपल्या देशामध्ये निष्पक्षपणे काम करतायत. ज्या वेळेला निष्पक्ष न्यायालयाने ईडीमध्ये एका व्यावसायिकाला आणि स्वतः अनिल देशमुखांना न्याय दिला, त्यावेळेला मात्र या चौकशाबरोबर न्यायालयाबरोबर, पण दुसऱ्या बाजूने ज्या पद्धतीने कारवाई केला आणि न्यायालयाने जर कारवाईने केलेल्या एजन्सीजचं म्हणणं सत्य म्हणून धरलं तर मग न्यायालयाने एजन्सी चुकीच्या, असा दुटप्पी खेळा विरोधी पक्षाकडून चालू आहे. मला असं वाटतं की ज्याच्यावर आरोप होतात त्या व्यक्तीने स्वतःहून समोर आलं पाहिजे, त्यांनी त्याच्यावरचं भाष्यही केलं पाहिजे, पुरावेही दिले पाहिजेत, स्वतःला निष्पक्ष चौकशीला समोरही गेलं पाहिजे. त्यातली 2-3 उदाहरणं फक्त की प्रताप सरनाईक असतील, यशवंत जाधव असतील, हे जेव्हा शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्याच्यावर तुम्ही देखील गंभीर आरोप केले. अगदी मातोश्रीचं घड्याळ वगैरे इथपर्यंत तो उल्लेख सभेमध्ये झाला, तुम्ही पत्रकार परिषदेत गेला. पण गेल्या काही दिवसापासून प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप नाहीत. यशवंत जाधव यांचं काय झालं, हे पुढे काय नेमकं काय त्या प्रकरणात पुढे काय होते का नाही? मला या 2 प्रकरणाबद्दल तुम्ही विचाराल तर मी आजही न्यायिक व्यवस्थेवर माझा पूर्ण भरोसा आहे आणि एजन्सीने केलेल्या कारवाईवर माझा पूर्ण भरोसा आहे. तिसरा एक प्रश्न, आदित्य ठाकरे यांच्या प्रकरणामध्ये सुशांत प्रकरणात गंभीर आरोप जेव्हा सरकार नव्हतं तेव्हा केले होते. सुशांत प्रकरणात काही CCTV आहेत, पुरावे आहेत, असं देखील तुम्ही सगळ्या भाजपचे म्हणजे खास करून नितेश राणे आणि तुम्ही देखील एक मला वाटतं एक पत्रकार परिषद घेतली होती. त्याचंही पुढे काही होताना दिसत नाही. सुशांत प्रकरणात खूप वादळ उठलं होतं, CBI आली होती, पुढे काय होतं? मग या प्रकरण फक्त राजकारणासाठी वापर होतो या सगळ्यांचा? बघा, माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी व्यक्तिगत कधीच कोणावर आरोप केले नाही, करणार नाही. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी एवढंच सांगेन. नंबर 1, सुशांत सिंग प्रकरणामध्ये जेवढी मला माहिती आहे त्यात या प्रकरणातली चौकशी संपूर्णतः थांबली संपली अशी स्थिती नाही. नंबर 2, मी आत्ताच म्हटलं की ज्यांच्यावर आरोप होतात किंवा वातावरण निर्माण केलं जातं, वायुमंडल निर्माण केलं जातं, त्या व्यक्तीनेच समोर येऊन जर काही स्पष्टीकरण दिलं तर याबद्दलचा धुरळा कमी होतो. आदित्यजी ठाकरे यांचं मौन या विषयातलं किंवा समोर येऊन न बोलणं त्यांच्या भोवती वातावरण अजून गंभीर करण्याचं कारण बनतंय असं माझ्यासारख्याचं मत आहे. त्यांनी समोर आलं पाहिजे आणि एजन्सी योग्य काम करतेच हे माझं मत आहेच. अशी जी सध्या चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्या पोटनिवडणुकीची चर्चा होती, म्हणजे एवढी कधी याच्या आधी पोटनिवडणुकीची चर्चा झाली नव्हती, ती म्हणजे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक. जिथे भाजपचे उमेदवार मुरजी पटेल जरी होते तरी सेंटर पॉईंटला तुम्ही होतात आणि अचानक हे सगळं म्हणजे ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या तासापर्यंत तो उमेदवारी अर्ज भरण्याकरता असंख्य अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं आणि अचानक मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आणि काँग्रेसच्या नेत्यांनी या पोटनिवडणुकीचा संबंध थेट मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इलेक्शनशी जोडला. काय नेमकं राजकारण काय झालं? म्हणजे सगळं ते नाना पटोले यांचं विधान हे बालिश आहे, ते आपण बाजूला ठेवूया थोडक्यात. आणि त्यामुळे त्याच्यावर माननीय पवार साहेबही त्याच्यावर बोलले आहेत, त्यामुळे त्या बाजूला ठेवू. अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजींनी मी दोघांचंही एकमत आहे की निवडणूक झाली असती तर भाजप जिंकली असती, मुरजी पटेल यांचा विजय निश्चित होता. राहता राहिलं त्या काळामधल्या वातावरणात आणि समोर उभ्या केलेल्या नेतृत्वांच्या आव्हानात ज्या पद्धतीने अप्रत्यक्षपणे उद्धवजींनी सुद्धा काय म्हणू त्यांना शरद पवारांच्या स्टेटमेंटला समर्थन देऊन ही विनंती केली असं मी मानतो. त्यात आम्ही ती भूमिका घेतली, ती त्यावेळेची आवश्यकता होती. मला वाटतं आजसुद्धा रिझल्ट जेव्हा उद्या येईल त्यावेळेला जनतेची नाराजगी समोर दिसेल. म्हणजे उद्धव ठाकरे गटाने विनंती केल्यामुळे तुम्ही उमेदवार मागे घेतला असं म्हणायचं? खरंच आहे. उद्धव ठाकरेजींना शिवसेनेच्या आपल्या एका कार्यकर्त्याच्या पत्नीच्या उमेदवारीला समर्थन मागण्यासाठी थेट बोलण्याची हिंमत नव्हती असं माझं मत आहे. पवार साहेबांनी ती विनंती केली, राज ठाकरेंनी केली कारण रमेश लटके त्यांच्या जवळचे होते. मग रमेश लटके हे त्यांच्या जवळचे शिवसेनेत असल्या काळापासून होते. आता शिवसैनिकात काय संदेश जाईल की माझ्या परिवारात असलेल्या दुर्दैवपूर्ण मृत्यूनंतर पतीच्या असलेल्या पत्नीसाठी राज ठाकरे बोलतायत, मग मी कुठेतरी शिवसैनिकांमध्ये माझी प्रतिमा धुमल होईल म्हणून पवार साहेबांना पुढे करून मग माझं पवार साहेबांच्या वक्तव्याला समर्थन आहे अशी आडमुठेपणाची जी भूमिका अहंकारात उद्धवजींनी घेतली, हे माझं विश्लेषण असलं तरी ज्यावेळेला 3 पक्ष आणि महाराष्ट्राच्या भूमिकेवरच्या बाबतीत आम्ही चर्चा केली तेव्हा आम्ही सगळ्यांनी विचार केला की ठीक आहे, आपण आज हा निर्णय घेऊ, हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून
प्रथा परंपरेला धरून आजपुरता असेल एवढं नक्की आम्हाला वाटतं. पण आशिषजी, ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रथा परंपरा कुठं आल्या? पंढरपूरमध्ये तुम्ही उमेदवार उभा केला होता जो जिंकून आला. यापूर्वी असं नव्हतं झालं की एखाद्या आमदाराचा मृत्यू झाल्यानंतर तिथं भाजप लढलीच नाही. भाजप निवडणुका लढली, कधी जिंकली, कधी हरली. ह्याच वेळेला प्रथा परंपरा सुसंस्कृतता हे काय आले? ह्याचा दुसरा अर्थ असाही लावला गेला किंवा लावला जातो की जेव्हा हे दिसलं की इथं कदाचित उमेदवार पराभूत होऊ शकतो, कदाचित त्याचे परिणाम एकूण शिवसेनेचं जे पुढचं राजकारण आहे, एकनाथ शिंदेंचा त्या गटाची मान्यता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर होऊ शकतो, BMCच्या इलेक्शनवर होऊ शकतो, मुर्जी पटेलांच्या उमेदवारीच्या अर्जावर प्रश्न त्याच्यात निर्माण होऊ शकतो. तो क्लिअर झाला होता. तर ह्या सगळ्यामुळं तुम्ही माघार घेतली आणि त्यासाठी तुम्हाला प्रथा परंपरा सुसंस्कृतता हे सगळे याचे आधार घ्यावा लागला. हाच प्रश्न उलटा करू, जर आम्ही हरणार होतो हे स्पष्ट होतं, या आरोपावरून आपण चर्चा करू. आमची माघार ही आमची पळवाट होती, आमच्या क्षमता नव्हती असा आरोप जर आपण सत्य घेऊ, मुर्जी पटेल यांचा फॉर्म बादच होणार होता असा आपण आरोपातनं मेसेज घेऊया, जर या 3 गोष्टी स्पष्ट होत्या तर उद्धवजींनी शरद पवारांच्या विनंतीनंतर, पवारसाहेब तुमची भूमिका मला चांगली वाटते पण मला 2 हात करायचे होऊन जाऊ द्या, ही भूमिका का नाही घेतली? याचाच अर्थ या 3 गोष्टी जे तुम्ही मानता त्या कल्पोकल्पित आहेत. नाही, मग त्याचं गांभीर्य उद्धवजींनाही कळत होतं. आणि राजकारण पडद्यामागचं जे मगासपासून आपण चर्चा करतोय त्यामध्ये ऋतुजातही निवडून आल्या पाहिजे, त्या भूमिकेला आम्ही समर्थन दिलं आहे. शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंना नाही. याचा अर्थ निवडून येणाऱ्या व्यक्तीबद्दल उद्याचं काय राजकारण होणार आहे वाट बघा. पण याचा दुसरा अर्थ असा की या पुढच्या काळात लक्षात ठेवलंय की ऋतुजा लटके कुठं असणार आहेत हे तुम्ही लक्षात म्हटलेलं नाही. बरं, ठीक आहे, राजकारण बघा. हा, राजकारण बघा, ते ठीक आहे, आपण बघू. पण याचा पुढचा अर्थ असा की दुर्दैवानं या पुढच्या काळामध्ये एखाद्या विधानसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारची पोटनिवडणूक लागली तर हा सुसंस्कृतपणा, याच प्रथा परंपरा या महाराष्ट्रातले राजकीय पक्ष आणि बाकीचे पक्ष जाऊ देत, भाजप पाळणार आहे असं आपण याच्यातनं धरायचं. आपण दुसऱ्या अर्थाने घेऊ. तुम्ही मला कोडिफाय करायला सांगताय, त्या आधीचा प्रश्न आपण घेऊ. आम्ही निवडणूक लढू नये किंवा लढू नका, आम्ही फॉर्म भरेपर्यंत कोणी म्हटलं? तुम्ही प्रथा परंपरांमध्ये या सब क्वेश्चन्स नाही विचारात घ्या. जर म्हणणं की आधी म्हटलं असतं तर तुम्ही भरलाच नसतं, कदाचित ती परिस्थिती झाली असती. तुमची अपेक्षा होती की उद्धव ठाकरेंनी त्यावेळेलाच म्हणायला आमच्या अपेक्षांचा मुद्दा हा नंतरचा येतोय. पण मग ते म्हणणं, ज्या वेळेला या प्रथा परंपरा तुम्हाला उशिरा का सुचल्या असं अन्य 3 पक्षांना तुम्ही का नाही प्रश्न विचारत? ज्या वेळेला लोकशाहीमध्ये निवडणुका घोषित झाल्या 1 महिन्याआधी ऋतुजाताईंची उमेदवारी तुम्ही घोषित करता पण त्यांच्या राजीनाम्यावर काम करत नाही, यावर प्रश्न मीडिया विचारणार नाही. त्यांचा अर्ज भरेपर्यंत किंवा मुर्जी पटेल यांचा अर्ज भरेपर्यंत मीडियाचे काम करताना मीडियाने सगळे प्रश्न विचारले, त्यावेळेला अन्य पक्ष प्रश्न विचारणार नाही. आणि मग आम्ही काय भूमिका घ्यायची की तुम्ही आम्हाला विचारा, अनंत नका विचारू, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय आणि ह्या प्रश्नाला आम्ही कवटाळू की आम्हीच पळणार होतो. यात काय सेन्सिबलनेस आहे? आणि त्यामुळे कोडिफाय असं करता येणार नाही. राज्याच्या राजकारणात त्या वेळेला जी परिस्थिती आणि तत्कालीन विरोधी पक्ष जसा वागेल त्यावर आम्ही प्रथा परंपरेनुसार वागू. शेलार साहेब, तुम्ही आता त्या राजीनामाचा उल्लेख केला, पण ज्या पद्धतीने त्यांना हायकोर्टात जाऊन राजीनामा त्यांना मिळाला तिथेही सगळ्या पद्धतीचा आरोप झाले. ही जे आहे जो प्रकार घडला, ही नौटंकीच केली उद्धवजींच्या शिवसेनेने. तुम्ही उमेदवारी राजीनामा थांबवणं हे कोणी? 1 मिनिट, तुम्ही 1 महिना आधी उमेदवारी देता, मग राजीनाम्याची प्रक्रिया 1 महिना आधी का नाही करत? केली होती. आणि मग 2-2दा राजीनामे का दिले? यातना शंका उपस्थित करण्यासाठी तुम्हाला सिंपथी कार्ड खेळायचं होतं. म्हणजे तुम्हाला म्हणजे कळलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला. त्यामुळे केलेली नौटंकी आहे, यापेक्षा दुसरं काही नाही. यामध्येही काही घटना घडल्या आहेत, योग्य वेळेला त्याचा स्फोट होईल. पण ही आता उमेदवाराच्या बाबतीतलाही आहे, उमेदवाराच्या बाबतीतलाही आहे. पण कट्ट्यापेक्षा चांगलीच पुन्हा कट्ट्यावर येऊ. परत मला बोलवलं पाहिजे तुम्ही. आशिषजी, पण ह्या 2 गोष्टी, एक तर ह्या राजीनाम्याचं जे प्रकरण आणि दुसरं दसरा मेळाव्यावर शिवाजी पार्कला दसरा मेळाव्याला ते मैदान मिळू नये यासाठी झालेले प्रयत्न, ह्या 2 स्ट्रॅटेजिक गफलती होत्या असं तुम्हाला आता वाटतं? नाही, मला राजीनाम्याचं वाटत नाही.
पण मला असं वाटतं की शिवाजी पार्क या विषयामध्ये वेगळी भूमिका त्यावेळेला घ्यायला हरकत नव्हती. म्हणजे मैदान मिळूच देत नाही असं जे चित्र झालं ते मला असं वाटतं की ते टाळता आलं असतं. अशीची महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विषय निघाला, तुम्ही जागर सुरू करताय, तर इतकी वर्ष तुम्ही शिवसेनेसोबत होतात, तर त्यावेळेला तुम्हाला हे मुंबईकरांची समस्या आठवल्या नाहीत का? त्यावेळेला तुम्हाला आंदोलन करावंसं असं का वाटलं नाही? नाही, मुळामध्ये हा प्रश्न हा संपूर्ण अभ्यासांतर्गत आहे असं माझं मत नाही. याचं कारण 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी ना कधी महापौर बसला, ना कधी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झाला. या सगळ्या काळामध्ये ज्या निर्णय घेणाऱ्या प्रक्रियेमधली सहभागिता आणि तसे अधिकार आम्हाला कधीच दिले नाहीत. किंबहुना साहेबांनी सांगितलेलं हे काम आहे असं रेटून नेणं आणि दुय्यम स्थान आम्हाला दिले गेलेलं आहे 25 वर्षात. तरी तुम्ही आंदोलनाचा प्रश्न विचारल्यावर माझा प्रतिप्रश्न आहे, मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट 1 रुपयात विकण्याचा निर्णय झाला, त्याविरोधात संघर्ष कोणी केला? मी केला. आज वाचलेलं क्रॉफर्ड मार्केट ही भारतीय जनता पक्षाची देण आहे. मुंबईतल्या पाणी प्रक्रिया शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर वापरलं जाणारं ॲलम आणि तुरटी यातला भ्रष्टाचार आणि आंदोलन गोपाळ शेट्टींनी केलं. मुंबईतल्या भूखंडाचं श्रीखंड या विषयातलं आंदोलन इम्प्रूव्हमेंट कमिटीत आणि महापालिकेत त्या गोपाळ शेट्टींनंतर योगेश सागर आणि पराग अळवणी यांनी केलं. मुंबईतल्या अधिकाऱ्यांमधला असलेला भ्रष्टाचार अमित साटम आणि आमच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला. अशी मी तुम्हाला सगळी यादी दिली 25 वर्षातली. मुंबईतल्या सॅप प्रणालीत, संगणकीकरण प्रणालीत भ्रष्टाचार होतोय, हे आंदोलन मी लढलो. या सगळ्या वेळेला युतीत असून सुद्धा मुंबईकरांसाठी मुंबईकरांचा आवाज आम्हीच केला. दडपशाही आणि भ्रष्टाचार हे त्यांनी केलं आणि बाळासाहेबांच्या काळात आमचं ऐकलंही जात होतं. उद्धवजींच्या काळामध्ये एक गोष्ट आहे, ज्या वेळेला वडिलांनी पाळलेली गाय ही पुढच्या पिढीला बोज वाटते आणि म्हणून ती कसायाकडे नेली जाते, हेच उदाहरण शिवसेनेला लागू आहे. त्यावेळेचे वडील आणि आताचे सुपुत्र यांना एवढंच मी म्हणेन. अशी जी मुंबईच्या निवडणुका अगदी काही महिन्यात आल्यात, गेल्या वेळेला थोडक्यात तुमची मॅच हुकली, तुमचा पराभव थेट म्हणता येणार नाही पण तुमचा हातातून सामना निघून गेला. या वेळेला अपेक्षा आहे की मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता येईल? मला असं वाटतं की मी संपूर्णतः या बाबतीत निश्चिंत नसलो तरी आत्मविश्वासाने नक्की भरलेला आहे की मुंबईकरांनी हे ठरवलं आहे की या वेळेला बदल करायचा. तो बदल भारतीय जनता पक्षाच्या पारड्यामध्ये असेल. भारतीय जनता पक्ष म्हटला म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना या एकत्रित पारड्यात असेल. पण याचा अर्थ आम्ही आत्मविश्वासाने डोळे बंद करून नाहीत, समोर आलेल्या आव्हानांना अतिशय योग्य पद्धतीने वेध घ्यायचा आणि तो करेक्ट कार्यक्रम करायच्या भूमिकेत आम्ही आहोत. अशी जी संजय राऊत, नवाब मलिक अशी भाजपवर तोफा डागणारी मंडळी आत आहेत, आज तुम्हाला नेमकं कुणाची उणीव जास्त जाणवते? नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष या दोघांनाही उभं आडवं घ्यायला तयार आहे, म्हणजे राजकीय दृष्ट्या. आणि त्यामुळे त्या तोफा होत्या, त्या चिलीम होत्या, ते त्या काळात आम्ही दाखवलं. पण मुद्दा तो नाही आहे. मुद्दामून या प्रश्नाला घेऊन मला एका गोष्टीचं स्पष्टीकरण अजून करायचं आहे. भारतीय जनता पार्टी आमच्यावर किंवा आमच्या विरोधात किंवा आमच्या नेत्यांवर टीका केली म्हणून अटक केली असं एक उदाहरण नाही. किंबहुना 2.5 वर्षात करोनाचा काळ सुटला तर 5-6 महिन्यातच माझ्यावर कार्टून काढलं आणि ते सर्क्युलेट केलं म्हणून फोडला, माझ्याबद्दल फेसबुकवर बोलला म्हणून त्याचं मुंडन केलं. योग्य अयोग्य याचा डिबेट होऊ शकतो, पण एका संपादकाने प्रश्न उपस्थित केले, घरात घुसून अटक केला आणि ABPच्याच एका आमच्या पत्रकार मित्राला त्याने आरोपींवर प्रश्न विचारले म्हणून घरातनं त्याला करोनाच्या काळात आणला. असा धंदा आम्ही नाही केला, करणारी नाही. किंबहुना सहनशक्ती जर याच पॅरामीटरने घ्यायचं झालं तर तेवढाच पुरतं घ्या. सहनशक्तीचं उदाहरण भारतीय जनता पक्षाने दिलं आहे. शिवसेनेचे संजय राऊत असो अन्य, हे 2.5 वर्ष बोललेले नाही आहेत. जे आज भोगतायत ना ते 7.5 वर्ष सलग आमच्यावर बोललेले आहेत. बरोबर राहून सुद्धा आमच्या विरोधात पातळी सोडून लिहिलेल्या आहेत. माझ्या डोक्यातनं तो अग्रलेख अजूनही गेलेला नाही.
की जो स्वतःच्या पत्नीला नाही सांभाळू शकत तो देश काय सांभाळणार? कारवाई नाही केली. ज्या लोकांनी आमच्याबरोबर सत्तेत राहून सत्तेची मजा घेतली आणि चर्चगेट स्टेशनच्या बाहेर उभं राहून तत्कालीन आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाला काय म्हटलं त्याचं कार्टून दाखवलं, त्याला फोडण्याचे कार्यक्रम आम्ही नाही केले. लोकशाही मूल्यावर आपल्याबरोबर असला तरी आपल्याबरोबर नसला तरी या काळात सहनशीलतेचं उदाहरण आम्ही दिलं आहे. त्याची यादी आहे, कधीतरी त्याच्यावर कट्टा करू. एवढे जर प्रश्न एवढी कार्टून या आमच्यावर प्रश्न विचारणाऱ्यांपैकी कोणाला दाखवलं तर केतकी चितळेसारखं आम्ही वागलेलो नाहीत, वागणारी नाहीत. आणि म्हणून आम्हाला सहनशीलता त्यांनी शिकवू नये. माझ्याकडे त्या कार्टून्सही मी जपून ठेवल्यात. जागरमध्ये काही गोष्टी वापरीन, काही प्रत्यक्षात निवडणुकीच्या प्रचारात वापरीन. आणि यातना कोण सहनशील आणि कोण संवेदनशील याची उत्तर पण आम्ही देऊ. आणि म्हणून 7.5 वर्ष सातत्याने आमच्याशी तुम्ही वाईट वागलात. कधी खिशात राजीनामे घेऊन, कधी भिजवून, प्रत्येक कॅबिनेट नंतर प्रत्येक निर्णयावर विसर्जन करून, कधी देव देश धर्माचे प्रश्न काढायचे, कधी अयोध्येचे मुद्दाहून काढायचे. आम्ही राजकारणात आहोत. आणि म्हणून उद्धवजी, आज जी स्थिती झाली आहे ही तुमच्या पक्षात तुमच्यावर अविश्वासाने तुम्ही केलेल्या गैरयुतीमुळे झालेली आहे. आम्ही त्याचा भाग नाहीत. ज्या दोघांची तुम्ही नावं आज घेतलीत ते दोघंही छाती ठोकपणे त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आहेत. होय, राऊतांनी म्हणावं ना, त्या पत्राचाळीतल्या मराठी माणसांची घरं या विषयात माझी भूमिका अजून सजग असती तर बरं झाले असती. मी निर्दोष आहे त्या प्रकरणात असं ते म्हणतही नाहीत. किंबहुना त्यांनी जर कोर्टात म्हटलं असेल तर कोर्टही ते मानत नाही. मग त्याच्यावर आम्ही भरोसा नाही ठेवायचा? तुम्ही दाऊदच्या बहिणीशी व्यवहार करणार, NIA ते इन्व्हेस्टिगेट करणार आणि त्याच्यावर छाती ठोकपणे मी निर्दोष आहे असं म्हणणार आणि चौकशी एजन्सी चला तुम्ही आरोप केलेत, न्यायालय ते मानायला तयार नाहीत. हे प्रकरणं गंभीर आहेत आणि घरांची प्रकरणं गंभीर एक एक वळणं रोज घेत आहे. दुर्दैवाने मराठी माणसाची घरं खाली जात आहेत. ती आज माजी महापौरापासून अजून पुढे काही न्यायालयात प्रक्रिया चालू आहेत, समोर येतील. मला असं वाटतं आम्ही सहनशीलतेने वागलो. जो त्यामध्ये आमच्यावर आरोप करत होता त्याच्याबद्दल आम्ही मन मोठं ठेवूनच वागलो, एवढंच मी सांगेन. आशिषजी, आता तुम्ही म्हणालात की काँग्रेसचे काही उंबरट्यावर आहेत जे येऊ शकतात, तर भाजप असं बाहेरच्या पक्षातल्या लोकांना किती वर्ष घेणार आणि त्यांना मोठं करणार? आणि भाजपचे जे कार्यकर्ते जे कोर कॅडर आहे त्यांना म्हणावं तसं न्याय मिळत नाही पक्षामध्ये, मग त्यांना पदं मिळत नाहीत. जे बाहेरून आलेले असतात त्यांना पदं मिळतात. मला वाटतं ही सुद्धा मिथ्या आहे. मुळात 2 गोष्टी मला इथे स्पष्ट करायच्या आहेत. भारतीय जनता पक्ष हा पारिवारिक पक्ष नव्हे. अन्य पक्ष मी अतिशय प्रामाणिकतेने सांगतो, गांधी परिवाराचा पक्ष. गांधींनी खरगेंना ठरवलं म्हणून खरगे. राष्ट्रवादी काँग्रेसने पवारांनंतर काय ठरवतील तो, समाजवादी, अन्य पक्ष, सगळ्यांची नावं मी घेत नाही. भारतीय जनता पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला स्कोप आहे. या पक्षात एका परिवाराचं नाही, एका विचारधारेचं महत्त्व आहे. जो या विचारधारेत येईल तो या पक्षात आम्ही त्याचं स्वागत करू. आणि म्हणून कधीकधी आम्ही हे म्हणतो, संघाच्या भाषेत सुद्धा 2 प्रकारचे स्वयंसेवक आहेत. एक जो आज स्वयंसेवक आहे तो, आणि अन्य जो भारतातला नागरिक तो उद्या होणारा स्वयंसेवक आहे तो. अन्य होणाऱ्याला आम्ही उद्याचा स्वयंसेवक मानतोच आणि त्या भूमिकेतनं आम्ही भारतीय जनता पक्षाचा विचार करतो. एक राहता राहिला दुसरा विषय, न्याय अन्याय. मला असं वाटतं की एकदा कधी काळी प्रमोद महाजनांनी एक वाक्य वापरलं होतं, शब्दशः तसं घेऊ नका, त्याचा मतितार्थ समजून घ्या. पार्टी म्हणजे न्यायालय नाही आहे की ज्यामध्ये एखाद्याचा अन्याय दूर करावा आणि एखाद्याला न्याय द्यावा म्हणून खोललेलं कोर्ट नाही आहे. होय, आम्ही एक परिवार आहोत, एकमेकाचा विचार करणारच, विचारधारेच्यावरच चालणार, पण कोणाचा न्याय अन्याय दूर करण्यासाठी पार्टी उघडलेला नाही आहे. या देशामध्ये एका विचारधारेचा विचार जो हिंदू आणि हिंदुस्थानचा विचार घेऊन जाईल त्यासाठी या पक्षाचा जन्म झालेला आहे. त्यामध्ये जो येईल त्याला आमचा करू आणि बरोबर घेऊन जाऊ, या विचारधारेवर आम्ही चाललो आहोत. आणि तिसरा मुद्दा, जर आकडेवारी नीट पाहिली
तर आम्ही अन्याय केला असं कुठे दिसेल? आज मंत्रिमंडळाची यादी घ्या, आज 9 मंत्री असतील तर 8 मंत्री मूळ पक्षाचेच आहेत किंवा 7 मंत्री मूळ पक्षाचेच आहेत. तेच आपण लोकसभेत गेलेले आमचे मंत्री बघाल, म्हणजे केंद्र सरकारमध्ये त्यात 90% तेच आहे. मला वाटतं एक्सपान्शन, विस्तारीकरण ही प्रक्रिया आहे आणि त्या विस्तारीकरणामध्ये कुठल्याही बाबतीत आता असलेल्यांना थोडीशी जागा बदलावी लागते, करावी लागते. ती आमची लोक करतात आणि एक्सपान्शन, विस्तारीकरण हे देश हितासाठी आवश्यक आहे ते आम्ही करतो. तुम्ही म्हणालात की की भाजपमध्ये घराणेशाही नाही आहे, चालत नाही. पण तुम्ही जिल्ह्यामध्ये जे सगळे नेते घेतात, राणे असतील, मोहिते पाटील असतील किंवा विखे पाटील असतील, गावित असतील, असे अनेक आहेत जिल्ह्यामधून घेत आहेत, ते सगळे घराणेशाही तिथेही दिसतेच. तिथे तुमचे जुने कार्यकर्ते आहेत. मग घराणेशाही नाही म्हणताना तिकडची जी घराणेशाही आहे, ज्यांच्यावर तुम्ही टीका करता, त्यांना इथं मानाचं पान कसं मिळतं? 2 टप्प्यामध्ये याचं उत्तर आहे. एकतर भारतीय जनता पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागिता देणं एक भाग आणि निर्णय त्यांचं ऐकून करणं हे घराणेशाहीचा दुसरा भाग. लोकशाही मूल्यांमध्ये सगळ्यांचं स्थान असणं ही लोकशाहीची असलेली आपली वैचारिक मांडणी. पण एकाच परिवाराचं ऐकून पक्ष आणि देश चालणं किंवा सरकार चालणं ही घराणेशाहीची व्याख्या. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेवढे झाले, याच्यामध्ये कोणाचा मुलगा कोण म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष झाला नाही किंवा ज्यांना आज पक्षामध्ये घेतलं त्यांना लोकशाही प्रक्रियेमध्ये त्या स्तरावर, मी नावं कोणाची घेणार नाही, जिल्हा, शहर, राज्य, अखिल भारतीय, त्या घराण्यातल्या लोकांना सहभागिता दिली. पण त्या घराण्याच्या जीवावर त्या जिल्ह्याचं, त्या राज्याचं राजकारण केलं जात नाही. ही लोकशाही प्रक्रिया. ह्या दोन्ही मधला थीन फरक आहे, पण तो समजून घेतला पाहिजे. पण हे तुम्ही जे म्हणताय आणि भाजप यातला फरक आहे. पण तुम्ही जे म्हणताय ते पक्ष कार्यकारिणी आणि निवडून येणारे याचे जर 2 भाग केले तर तुम्ही म्हणताय तो मुद्दा पक्ष कार्यकारिणीला लागू होतो. पण जेव्हा निवडणुकीची तिकीटं देण्याची वेळ येते तेव्हा जो नेपोटिझम दिसतो तो तर कॉन्स्टंट आहे. असं बिलकुल दिसणार नाही आपल्याला. आज मी कुठल्या नेत्याचं नाव घेत नाही कारण त्याच्यावरनं चर्चा होईल. त्या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला उदाहरणासाठी आपण घेऊ, कारण राधाकृष्ण विखे पाटील माझे मित्र आहेत म्हणून, विखे पाटील साहेबांना राज्याच्या कारभारामध्ये मंत्रिपदाचं मानाचं स्थान ही डिझर्व ऑल्सो आणि पक्षाने दिलंही सुद्धा आहे. पण तिथनं राम शिंदेंना विधान परिषदेत आणायचं नाही असं ना त्यांचं म्हणणं होतं ना भाजपने केलं नाही. आणि त्यामुळे अशी मी जिल्ह्याच्या उदाहरणं देईन आणि त्या जिल्ह्याचं संघटन चालवण्याच्या भूमिकेत विखे पाटलांचं आदराचं स्थान असेल. पण विखे पाटील परिवार भाजपचं त्या जिल्ह्याचं राजकारण ठरवणार असं ना विखे पाटलांना अपेक्षित आहे ना भाजप करणार आहे. हा फरक आपण समजून घ्या. तिकीट देताना हा मुद्दा देतानाही त्या जिल्ह्यात बघा, कोल्हेताई लढल्या ते काय त्या परिवाराच्या होत्या, कर्डिले लढले ते काय परिवाराचे होते, त्या जिल्ह्यामध्ये राम शिंदे लढले ते काय त्या परिवाराचे होते. मी असंख्य उदाहरणं देईन. आणि त्यामुळे हा एका प्रचाराचा भाग आहे. त्याच्यातला नीट सखोल अभ्यास जर केला तर जे मी सांगतोय तेच सत्य समोर येईल. नाही, परिवाराचा भाग होते म्हणजे कुठल्या परिवाराचा? ह्या सगळ्यांची ही जी नावं घेतली ती सगळी राजकीय घराणी आहेत तिथली नगरमधली. कुठली? हे जी तुम्ही आता नावं घेतली, राम शिंदे घराणी आहे? नाही, कोल्हे कर्डिले पूर्वापार राजकारण करत आलेली अशी तो विस्तारीकरणाचा कार्यक्रम. तुम्ही याच्यातली गल्लत करू नका खांडेकर साहेब. विस्तारीकरण चालणार, पण विस्तारीकरणामुळे पक्ष लिलावात निघणार नाही. पक्षाचे निर्णय लिलावात निघणार नाही, ते पारिवारिक होणार नाही. ह्या दोन्ही टप्प्यावर त्याचा विचार केला पाहिजे आणि ते होतंय हे आपण नीट बघितलं तर लक्षात येईल. नाही, मगाशी तो न्याय अन्यायाचा मुद्दा होता. तुम्ही असं म्हणालात की पक्ष आहे तो काही न्याय अन्याय करण्याची ती जागा नाही. आता याच्या आम्ही एक परिवार आहोत. आम्ही एक परिवार आहोत. तर आता याच्यामध्ये परिवार कशाच्या जोरावर आहात? विचारांच्या जोरावर आहात. आणि कुठल्या तरी वेगळ्या विचाराचा माणूस तुम्ही त्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे आणि त्याला त्या विचारांच्या किंवा त्या पक्षामधून निवडून येता येत नाही म्हणून तो तुमच्या पक्षामध्ये येतो आणि तुमचे विचार आम्हाला मान्य आहेत असं म्हणतो. आणि जेव्हा आपण त्याला तिकीट देतो तेव्हा जे पक्षाच्या विचारावर पोचलेली पक्षातली मंडळी आहेत त्यांच्यावर याच्यातून अन्याय होत नाही असं कसं म्हणणार? नाही, मी असं म्हणणारच नाही. एखाद्याला तो न्याय अन्यायाच्या भाषेतून विचार केला तर तुम्ही म्हणताय हे चुकीचं आहे असं मी म्हणणारच नाही. पण आम्ही स्वयंसेवक, आम्ही नेहमी हेच शिकलो आहे
पथका अंतिम लक्षवही आहे, घडू आम्ही सुखाने पत्तर पायातील. आणि आम्ही करण्यासाठी नाही म्हणत आहे. मी तिसऱ्यांदा मुंबईचा अध्यक्ष झालो, म्हणजे माझ्यापुरताच म्हणणं नाही. असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांना आमच्या विचारधारेवर देश चालला तर तो लोकशाहीलाही पूरक आणि देशालाही पुढे नेणार आहे, यासाठी कधीच समोर येणारे लोकसुद्धा आहेत. मला वाटतं तेच आमचं बलस्थान आहे. आमचं मूल्यमापन काँग्रेसी चष्म्यातून कृपया करून करू नका. काँग्रेसमुक्त भारताचे जे काही वेगवेगळे अर्थ आहेत ते केवळ पक्षापर्यंत नका घेऊ. ती कार्यपद्धती, तो विचारधारा, कार्यप्रणाली या सगळ्या अँगलने घेतला पाहिजे. आणि म्हणून असं वाटणारा कार्यकर्ता नाहीच असं मी धाडसाने म्हणणार नाही. आणि त्याला जर ते वाटत असेल तर ते चुकीचंही नाही. पण आमच्याकडे इनबिल्ट कार्यप्रणालीची, कार्यपद्धतीची अशी प्रक्रिया आहे की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस सुखाने उपमुख्यमंत्री पदसुद्धा स्वीकारतो, हे बघितल्यावर तो आपापल्या ठिकाणी मला किती मिळालं आहे, कसं मिळालं आहे आणि केव्हा मिळेल याच्या दुःखाला सुद्धा विसरतो. वी हॅव द लिव्हिंग एक्झाम्पल ऑल्सो. तुमचे एक मित्र सध्या थोडेसे आपल्यापासून दूर आहेत, पण त्यांचं नाव जर घेतलं तर संजय राऊत यांचं आणि तुमचं एक तुम्हाला जोडणारा समान दुवा आहे, तो म्हणजे दादा मडकईकर. आणि मगाशी तुम्ही सांगितलं की तुमच्या आवडीनिवडी या वेगळ्या आहेत. काय आहे तुमची ही कवितेची, संगीताची आणि वेगवेगळ्या गोष्टींची, साहित्याची आवड? दुर्दैवाने दादांची तब्येतमध्ये बरी नव्हती आणि दुर्दैव आहे खांडेकर साहेब की मालवणीमध्ये कविता करणारा आता काही 2-3 लोक आहेत, पण मूळ पुरुष दादा मडकईकर आहे. आणि त्यांची 2 महिन्यापूर्वी तब्येत बरी नव्हती आणि मी मुद्दामून त्यांना आणि प्रेक्षकांना बरं वाटणार नाही म्हणून मी ती अमाऊंटही सांगणार नाही. तेवढ्याशा अडचणीसाठी त्यांची परिस्थिती ही अतिशय गंभीर होती. ईश्वर कृपेने ते त्यातून तरले, बाहेर आले, आता ते बरे असतील अशी अपेक्षा आहे. पण अशा पद्धतीने आपल्या साहित्याला, आपल्या महाराष्ट्राला सफल आणि फुलवणारे असे बरेच कवी आहेत की ज्यांच्या अडचणी आजही डोळ्यासमोर आहेत. माझी दादा मडकईकरांवर माझं प्रेम आहे. मी कोकणात गेलो की रात्री 12-1 वाजता सुद्धा त्यांना विनंती करतो आणि ते येतात. आणि मग 2, 4, 5, 15 कविता आणि गाणं असंही होतं. मला वाटतं हीच आवड राऊतांची होती. राऊतांना आता आतमध्ये ती सोय की नाही मला माहीत नाही, वाचनाची तर असू शकते. पण दादांसारख्या कवींवर प्रेम करणारे राऊत हे सुद्धा योग्य आहेत आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी सुद्धा ते करावं असं माझं मत आहे. आशिषजी, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना सातत्यानं तुमच्याकडनं सांगितलं जात होतं की हे सरकार पडेल, हे सरकार पडेल, हे सरकार पडेल. ते पडलं. आत्ता भाजप आणि शिंदे सरकार असताना उद्धव ठाकरे असं म्हणालेत की राज्यात मध्यवधीच्या निवडणूक होईल, हे सरकार फार दिवस टिकणार नाही. मला वाटतं त्याशिवाय पर्याय काय उद्धवजींना? स्वतःच्या गेलेल्या लोकांचा आरोप काय, त्याच्यावर उद्धवजी कधी बोललेत का? स्वतःचे मंत्री, स्वतःचे आमदार, स्वतःच्या पक्षाचे सदस्य आणि गेले कधी? सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे होत्या, तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेला. मतदानही त्यांनी विरोधात केलं, त्याआधी सुद्धा तुमच्याशी बोलले सुद्धा. आणि त्यांचा आरोप काय? मूळ प्रश्नापासून भटकवलं जात आहे. त्यांचा आरोप बाळासाहेबांचे विचार संपवले जातात, शिवसेना दुबळी केली जाते, राष्ट्रवादी आमच्याशी राजकारण करते, या प्रश्नाला बगल द्यायचा आणि भावनात्मक मुद्द्यावर उरलेल्या शिवसैनिकांना टिकवण्यासाठी गद्दारीचं गाजर द्यायचं राजकारण म्हणून बरोबर आहे. तसंच राहिलेले आज जे आहेत त्यांना कधीतरी हे सांगायचं की अरे उद्या आपण एकनाथजींबरोबर येऊ आणि भाजप पण येऊ शकतं, तुम्ही आता जाऊ नका. मी नावात सहित सांगेन, मगाशीही बोललोय मी, मुंबईतल्या खासदारांचे सुपुत्र आहेत, त्यांना सांगितलं जात आहे. आणि मग अशा वेळेला तो प्रयोग जाणाऱ्या व्यक्ती बोलून जात आहेत, असं नाही की बोलून जात आहेत की उद्धवजी चुकताय. अखिल हिंदुस्थानामध्ये एकमेव नेता आणि एकमेव पक्ष असेल ते म्हणजे उद्धवजी आणि शिवसेना, की जे कधीच चुकत नाहीत, जे कधीच म्हणजे त्यांचे निर्णय कधी प्रश्नांकित नसतात, सगळं योग्य असतं. इतक्या अहंकारातला एकमेव पक्षाने एकमेव नेता आहे. हे सरकार 2.5 वर्ष पूर्ण करेल उर्वरित? 100% करेल आणि पुढे आम्ही येऊ. मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित केला आता बोलता बोलता. सातत्यानं आरोप असा होतो की भाजप मुंबई ही गुजराती मारवाडी लोकांच्या दावणीला बांधण्याचा विचार करते किंवा तशी त्यांची कार्यपद्धती आहे.
मुंबईतला मराठी टक्का कमी होत चाललाय. आगामी काळामध्ये याच मुंबईतल्या मराठी माणसाला टिकवण्यासाठी आणि भाजपकडे आकर्षित करण्यासाठी काही डोक्यात प्लॅन्स आहेत? नाही, मुळामध्ये भारतीय जनता पक्ष आपल्या कामातून बोलतं. मराठी माणूस हा भाजप बरोबरच आहे, त्याने भाजपला मतदान केलंच आहे. मुंबईसाठी भारतीय जनता पक्षाने जेवढं केलं तेवढे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केलं नाही, हे मी तुम्हाला उदाहरणासहित स्पष्ट करेन. मुंबईत 90च्या काळातली गुंडागर्दी, गँग वॉर कोणी संपवलं? गोपीनाथ मुंडे स्वर्गीय आमचे नेते गृहमंत्री असताना संपले. मुंबईमध्ये 52 पुलाचं बांधकाम चालू मुंबईमध्ये सीलिंगच्या पायाभरणीसहित शिवसेनेने केलं, ते नितीन गडकरींनी केलं. मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मुंबईकराला रेल्वेमध्ये जाताना होणाऱ्या समस्येला पर्यायी व्यवस्था, एक नाही 9 मेट्रोची बांधणी ही देवेंद्र फडणवीसांनी केली. मी असंख्य उदाहरणं देईन. 40 लाख मुंबईकरांना आम्ही घरं देऊ, झोपडपट्टीवासियांना. शिवसेनेची घोषणा होती, केलं काय? मी प्रश्न विचारेन, मुंबईतला टक्का जर घसरला, 25 वर्ष तुमचं राज्य होतं, उदाहरण आणि दोषारोपण आम्हाला करतात का तुम्हाला? आणि म्हणून मुंबईतला मराठी माणूससुद्धा गिरगावमध्ये भाजपचा नगरसेवक निवडून देतो, पार्ल्यात सुद्धा भाजपचा नगरसेवक निवडून देतो, भांडूपच्या उपचुनावामध्ये सुद्धा भाजपचा नगरसेवक निवडून देतो, तो कांदिवली बोरिवलीतही देतो. काही 3-4 मतदारसंघ म्हणजे मुंबई नव्हे, आज शिवसेना 3-4 विधानसभा मतदारसंघापुरता उरलेली आहे आणि त्यातही येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला वेगळे निर्णय दिसतील. शेलारजी, राजकारण होत राहतं. राजकारणाची खरी गंमत हीच असते की ते हिमनगासारखं असतं. 3/4 ते खाली असतं आणि 1/4 ते वरती दिसतं आणि सर्वसामान्य जनता त्या 1/4 जेवढा भाग दिसतो त्यावर अंदाज बांधत राहते. भविष्यकालीन अनेक राजकीय स्फोटांची बीजं कदाचित तुम्ही या कट्ट्यामध्ये पेरलेली आहेत, पण जनतेला हवंय एक स्थिर सरकार, एक सुशासन जे लोकांचं जीवन सुसह्य करेल. आणि पार्टी विथ डिफरन्स असं तुम्ही म्हणता, राजकारणाच्या पलीकडे जात समाजकारणातही तो डिफरन्स दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करते. कट्ट्यावर आलात त्याबद्दल मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. आणि यासोबत क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, सकोते बेकरी अँड नमकीन्स, सोनाई पशु आहार, सुधीर मांडके लाईट हाऊस या विशेष कार्यक्रमात आता आपण इथेच थांबतोय. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा.